हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया 1 ते 100 या अंकावर जे क्वेश्चन्स राहतात त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहे. ठीक आहे, तर हा आपला भाग 30 नंबरचा असणार. म्हणजे याआधी भाग आपण ए आणि बी पाहिला आहे. ठीक आहे, तर आता हा सी भाग बघू. म्हणजे याच्यामध्ये आणखी नवीन क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर दोन्ही पण असणार आहेत. आता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. ठीक आहे, जसं की आपल्यासमोर पहिला एक क्वेश्चन येत आहे. 1,2,3 हे अंक घेऊन 200पेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतील. ठीक आहे, म्हणजे आपल्या संख्या तयार करायच्या येतात, पण कोणकोणते अंक वापरायचे येतं? 1, 2, 3. ठीक आहे, त्याने 1 नंबरचा पर्याय सांगितला आपल्याला 6, 2 नंबरचा 4, 3 नंबरचा 8 आणि 4 नंबरचा 7. मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचं आहे. जेव्हा मी एखादा स्क्रीनवरती एखादा नवीन क्वेश्चन दाखवतो, ठीक आहे, तर त्या क्वेश्चनचा ॲन्सर तुम्ही सोबत माझ्यासोबत काढायचा प्रयत्न करा. एका रफ पेजवरती काढा, मग जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. आणि जर एखादी सिली मिस्टेक जर होत असेल, ठीक आहे, तर जेव्हा मी तुम्हाला सोल्युशन सांगेल तर त्या सोल्युशन म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल. आता याचं सोल्युशन बघूया आपण. आता सुरुवातीला तुम्हाला असे कोणत्याही अंकापासून संख्या तयार करता आल्या पाहिजेत. ठीक आहे, जसं की इथं 1, 2, 3 या अंकापासून मी संख्या तयार केल्या. आता ते आता कोणत्या? आता सुरुवातीला मी इथे 123 घेतली, नंतर 132, 213, 231, 312, 321. म्हणजे या 3 अंकापासून हे 6 संख्या तयार होतात. आता काही काही विद्यार्थी काय करतील, सुरुवातीला ही म्हणजे खालच्यावर संख्या तयार घेतील. कशाही घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे, पण एका पॅटर्नमध्ये घ्यायच्या. आता जसं की त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारला की 200पेक्षा मोठ्या म्हणजे आपल्याला 123 आणि 132 हे दोन संख्या आपल्याला चालणार नाहीत. ठीक आहे, म्हणजे 200पेक्षा मोठे कोणकोणते आहेत? 213, 231, 312 आणि 321. म्हणजे अशा एकूण किती संख्या तयार झाल्या? 4. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे इथं तुमचा ॲन्सर बरोबर ते असणार. तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, जेव्हा त्यांनी सांगितलं आपल्याला की 1, 2, 3 हे अंक घेऊन, याचा अर्थ असा पण झाला की हे अंक पुन्हा पुन्हा वापरायचे नाहीत. हे अंक एकाच वेळेस वापरायचे, एकदाच वापरायचे. ठीक आहे, काही काही क्वेश्चनमध्ये तसं मेन्शन करतात, पण या क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं नाही आहे. पण याचा अर्थ आपण असा घ्यायचा की ती 1 किंवा 2 किंवा 3 हे अंक एका संख्येत फक्त एकदा वापरायचे. ठीक आहे, समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. 1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येकी संख्येत एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? 1 नंबरचा पर्याय सांगितला आपल्याला 16, 2 नंबरचा 24, 3 नंबरचा 18 आणि 4 नंबरचा 30. अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला मी एक नोट सांगत आहे. ठीक आहे, एक शॉर्टकट तुम्ही फक्त डोक्यामध्ये लक्षात ठेवून घ्या ती, जेणेकरून तुम्हाला तुमचं एक्झाममध्ये जास्त टाईमपास होणार नाही. आता या साईडला मी इथं अंक घेतले आणि इकडे तयार होणाऱ्या संख्या घेतल्या. जसं की समजा एका अंकापासून जास्तीत जास्त संख्या किती तयार होऊ शकतात? 1 फॅक्टोरियल. याला आपण फॅक्टोरियल म्हणतो. फॅक्टोरियल म्हणजे तुम्हाला आता काही मुलांना माहिती असेल, काही मुलांना माहिती नसेल. फॅक्टोरियल म्हणजे तुम्ही सध्या फक्त ध्यानात ठेवा फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलचा किती असतो? 1. ठीक आहे, आता 2 अंकापासून किती संख्या तयार होऊ शकतात? 2 फॅक्टोरियल. म्हणजे 2 गुणिले 1 म्हणजेच किती टोटल? 2. 3 अंकापासून किती संख्या तयार होतील? 3 फॅक्टोरियल. म्हणजे 3 फॅक्टोरियल कसा काढणार आपण? सरळ 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजेच किती? 6. 4 अंकापासून किती तयार होतील? 24. 5 अंकापासून किती? 5 फॅक्टोरियल म्हणजेच उलटा गुणाकार करायचा, त्या अंकापासून खाली गुणाकार करायचा, म्हणजेच 120. आता दिलेल्या क्वेश्चनमध्ये किती अंक येतं? 1, 2, 3, 4. मग 4 अंकापासून कोणतेही 4 अंक असोते. असं नाही की 1, 2, 3, 4. काही जण 4, 5, 6, 7 घेतील. कोणतेही अंक असू द्या, फक्त अंक जर 4 असतील तर जास्तीत जास्त संख्या किती तयार होतील? 24. म्हणजे इथं जे ॲन्सर असणार आहे आपलं किती? 2 नंबरचं बरोबर ते असणार. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. 1, 2, 3, 4 हे अंक घेऊन 2000पेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतील? 1 नंबरचा पर्याय आहे 24, 2 नंबरचा आहे 18, 3 नंबरचा आहे 12 आणि 4 नंबरचा आहे 16. आता हे क्वेश्चन जे आहेत, असे क्वेश्चन्स काही काही मुलं प्रॅक्टिकलसुद्धा सोडू शकतात. तुम्ही प्रॅक्टिकल जरी सोडवलं तरी तुमचा ॲन्सर बरोबर येते.
ठीक आहे. आता काही काही लॉजिकनं पण सुरू होऊ शकतात. जसं की इथे मी लॉजिक तुम्हाला सांगतो. आता 4 संख्येपासून एकूण संख्या किती तयार व्हायला पाहिजे? 24. जसं की मी आधील्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता आपल्याला पाहिजेत किती? 2000 पेक्षा मोठ्या संख्या पाहिजेत. म्हणजे सुरुवातीला जर आपण एक अंक जर घेतला, ठीक आहे. सुरुवातीला एक अंक घेतला तर त्या एक अंकापासून किती संख्या तयार होतात? 6. 2 अंकापासून 6, 3 अंकापासून 6, 4 अंकापासून 6, म्हणजे झाला असे टोटल की 24. पण आपल्याला 2000 पेक्षा मोठ्या पाहिजेत. तुम्ही जर एक अंक जर सुरुवातीला जर घेतला तर ती संख्या 2000 पेक्षा लहान येते. त्यामुळे आपल्याला ते 6 संख्या वजा करावं लागतील. म्हणजे 24 वजा 6, त्यामुळे आपला ॲन्सर किती आहे तिथं? 18 होतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आता याला तुम्ही प्रॅक्टिकलसुद्धा लिहून काढू शकता. तुम्ही प्रॅक्टिकल जर लिहत बसलं त्याला एवढंच की जास्त वेळ लागेल, फक्त टाईम कन्झ्युमिंग होईल ते. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. 0, 1, 2, 3 हे अंक घेऊन 4 अंकी एकूण किती संख्या तयार होतील? 1 नंबरचा पर्याय 12, 2 नंबरचा 16, 3 नंबरचा 18 आणि 4 नंबरचा 24. ठीक आहे. आधील्या क्वेश्चन सारखंच क्वेश्चन आहे, पण आपल्या संख्या तयार करायच्या आहेत. आता यामध्ये एकूण किती अंक आहेत? तर 4. आपल्याला माहिती आहे की 4 अंकापासून एकूण संख्या किती तयार व्हायला पाहिजे? 24. ठीक आहे. पण याच्यामध्ये हा 0 असला की तुम्हाला थोडंसं हुशार राहावं लागेल. कारण की आता मी इथं एक संख्या लिहिली, तर 0 123. आता 0 123 ही किती अंकी संख्या झाली? काही जण म्हणतील 4. ॲक्च्युली या शून्याला जो सुरुवातीला जो शून्य असतो हा मिनिंगलेस आहे, याला काही अर्थ नाही. 0 123लाच आपण फक्त 123 लिहितो. हे ॲक्च्युली 3 अंकी संख्या झाली. तर त्यामुळे या 0पासून जे 6 संख्या तयार व्हागल्या हे 6ही संख्या आपल्याला सोडवून द्यावे लागतील. म्हणजे एकूण तशा जर पाहिला 4 अंकापासून 24 संख्या तयार होतात. पण हे 6 आपल्याला सोडावं लागतील, कारण की या शून्यामुळे सुरुवातीला जो शून्य असतो तर शून्य मिनिंगलेस असतो, त्याला काही अर्थ नसतो. ठीक आहे. म्हणून ती 3 अंकीच त्यात संख्या तयार होते. त्यामुळे आपण ते जर 6 जर सोडले, ठीक आहे, तर आपल्यापाशी किती संख्या तयार होतील? फक्त 18. म्हणजे इथं आपला ॲन्सर असणार किती? 3 नंबरचं बरोबर ती. मित्रांनो, तुम्हाला हुशार राहायचं की दिलेल्या अंकामध्ये जर शून्य अंक जर असेल तर अशा वेळी थोडी लक्षात ठेवायचं की सुरुवातीच्या शून्याला काहीही अर्थ नसतो. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. 1, 2, 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? 1 नंबरचा पर्याय 1232, 2 नंबरचा 1432, 3 नंबरचा 1342 आणि 4 नंबरचा 1332. ठीक आहे. जेव्हा त्याने तुम्हाला बेरीज विचारली तर याला कोणती शॉर्टकट वगैरे काही नाही आहे. काही मुलं याला पाठ करून ठेवतात, पण पाठ केल्यापेक्षा मला वाटते एवढं पण हार्ड नाही, आपण जागेवरती संख्या तयार करू शकतो. जसं की 1, 2, 3 या 3 संख्येपासून, या 3 अंकापासून किती संख्या तयार झाल्या? 6. जसं की मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. 123, 132, 213, 231, 312 आणि 321 या सर्वांची बेरीज करूया. बेरीज तुम्ही रफमध्ये सुद्धा करू शकता. याची जर बेरीज जर आपण केली तर इथं 1332 येते. तर त्यामुळे इथं आपला ॲन्सर कोणता असणार? 4 नंबरचं इथं बरोबर ती असणार. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? 1 नंबरचा पर्याय 99, 2 नंबरचा पर्याय 1998, 3 नंबरचा 2998 आणि 4 नंबरचा 1888. ठीक आहे. आता आपण जशा आधी संख्या तयार केल्या, तुम्हाला कोणत्याही अंकापासून संख्या तयार करता आल्या पाहिजेत. तर तयार कशा करायच्या त्याची तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा, थोडं रीडिंग करा. ठीक आहे. अतिशय सोपं आहे ते. नंतर पहिल्यांदा सुरुवातीला आपण संख्या तयार केल्या, जसं की ते मी तुम्हाला करून दाखवली. पहिले 234, त्यानंतर 243, नंतर 324, 342, 423, 432 या सर्वांची आपल्याला करायची बेरीज. याची जर बेरीज जर आपण रफमध्ये करतो म्हणलं तर याची बेरीज येते 1998. म्हणजे इथं जे आपला ॲन्सर असणार आहे हे पर्याय क्रमांक 2 हे इथं तुमचा ॲन्सर बरोबर ती असणार. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण.
3,4,5 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? म्हणजे आधील्या क्वेश्चनसारखाच क्वेश्चन आहे तो. 1 नंबरचा पर्याय सांगितला 2424, 2 नंबरचा 2564, 3 नंबरचा 2664, 4 नंबरचा 2464. ठीक आहे, बघू याला सोडवायचं. सुरुवातीला 3, 4 आणि 5 या संख्येपासून आपण संख्या तयार केल्या सर्व, जसं की तुम्ही करून दाखवलं तुम्हाला. 345, 354, 435, 453, 434 आणि 543. तर काही काही मुलं खालच्या वर वरच्या खाली संख्या लिहू शकतात, काही हरकत नाही, पण तुमची बेरीज सारखीच असायला पाहिजे. आता याची बेरीज जर आपण तोंडी किंवा रफमध्ये जर करतो म्हटलं तर त्याची 2664 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तर तुमचा आन्सर बरोबर ती असणार. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. 2,0,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? 1 नंबरचा पर्याय आहे 1266, 2 नंबरचा 1332, त्यानंतर 3 नंबरचा 1466 आणि 4 नंबरचा 1288. मी तुम्हाला आधीच पण सांगितलं की जेव्हा दिलेल्या अंकामध्ये जर शून्य अंक जर असेल तर अशा वेळेस तुम्हाला थोडं हुशार राहावं लागेल. कारण की तुम्हाला सांगतो आता मी सुरुवातीला संख्या तयार केल्या. 204, 240, 420 आणि 402. आता हे जे 042, 024 हे 3 अंकी संख्या नाही आहेत, तर त्यामुळे हे 2 अंकी संख्या तयार होतात. तर त्यामुळे हे आपल्याला संख्या सोडाव्या लागतील. म्हणजे आपल्याला जी बेरीज करायची फक्त या 4 अंकाची, या 4 संख्येचीच बेरीज करायची. या दोघांना तुम्हाला सोडून द्यावं लागेल, कारण की सुरुवातीला शून्य असल्यामुळे. ठीक आहे, या चौघांची जर आपण जर बेरीज केली तर बेरीज ते 1266 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे इथं तुमचा आन्सर बरोबर ती असणार. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. 1,2,3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती? 1 नंबरचा पर्याय सांगितला 33,330, 2 नंबरचा 22,220, 3 नंबरचा 66,660 आणि 4 नंबरचा 44,440. ठीक आहे, आता हे संख्या तयार करायची, याला पण कोणती शॉर्टकट नाही आहे. आता इथं मी तुम्हाला सर्व संख्या तयार करून दाखवलेल्या आहेत. आता याला वाचून तर दाखवत नाही मी, याला खूप जास्त वेळ लागेल. ठीक आहे, हे पूर्ण संख्या मी तयार केल्या, तुम्ही पण अशा तयार करू शकता. या सर्वांची आपल्या इथं बेरीज करावं लागेल. तर याची बेरीज मी रफमध्ये ऑलरेडी केलेली आहे. तर याची बेरीज ते 66,660. आता असा जर क्वेश्चन जर एक्झाममध्ये आला तर आपल्याला बेटर वे की हा जो अंक आहे हा लक्षात ठेवायला सोपं जाईल. कारण की आपण तिथं एक्झाममध्ये हे अशा संख्या लिहून त्यांची अशी उभी मांडणी करून जर बेरीज जर करत बसलो तर नक्कीच हा खूप जास्त वेळ खायला आपला. ठीक आहे, तर हा एकमेव क्वेश्चनचा आन्सर तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, म्हणजे 66,660 हे याचा आन्सर येते. हा एकमेव क्वेश्चन सर्व क्वेश्चनपेक्षा वेगळा आहे. असा चुकून जर एक्झाममध्ये जो क्वेश्चन जर आला तर याला खूप जास्त वेळ लागेल. हा सर्वात शेवटीच अटेंड करायचा. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, तो या भागामध्ये या व्हिडिओमध्ये आपण एवढेच क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, आणखी एक भाग डी असणार आहे, त्याच्यामध्ये परत आपण 1 ते 100 या अंकावरचे आणखी नवीन क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत बाय.